जय बळमाव मित्रांनो, आपण एक फंडेड अकाउंट बाय करणार आहोत आणि ते फंडेड अकाउंट आपण बाय कसं करायचं, त्यानंतर कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत आणि ह्या फंडेड अकाउंटमध्ये अगदी पहिला स्टेपपासून म्हणजे 2 फेजचा आपण अकाउंट घेतोय, त्या 2 फेज कशा प्रकारे आपण मॅनेज करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर मी या फंडेड अकाउंटच्या शेअर करणार आहे। म्हणजे यामध्ये आपण जर अकाउंट पास करून फंडेड झालो ते सुद्धा पेआउटपर्यंत तुमच्यापर्यंत सगळी जर्नी शेअर केली जाईल आणि मध्ये जर आपण त्यांचे रूल ब्रेक केले किंवा आपल्याकडून लॉस झाला आणि अकाउंट जर आपलं ब्रीज झालं तर ते सुद्धा तुमच्यापर्यंत अगदी आरशासारखं जे असेल ते मी शेअर करणार आहे। तर मी आधीच माझ्या इंस्टाग्राम रीलवरती सांगितलं होतं की आपण 5%चा अकाउंट घेणार आहे। हेच का घेणार आहे ह्याच्या पाठीमागे कारण असं की तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की हा अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाही कोणता किंवा 5% कडून मला काहीतरी स्पॉन्सरशिप किंवा मला काहीतरी हे मिळालंय म्हणून मी हा करतोय असं काही नाहीये। मी फंडेड अकाउंटवरती जास्तीत जास्त काम करतो, रिअल अकाउंटपेक्षा जास्त काम माझं फंडेड अकाउंट करण्याची माझी इच्छा आहे किंवा मी करण्याचा माझा प्रयत्न आहे, कारण मला ते जरासं त्याचे बरेचसे प्लस मायनस पॉईंट आहेत, मला प्लस पॉईंट जास्त वाटले त्यामुळे मी ह्यावरती काम करतोय आणि ह्यावरतीच पुढे काम करणार आहे। तर बरेचसेच मी फंडेड कंपन्या बघत असतो, त्यांचे रूल्स वाचत असतो किंवा त्यांचं काय चाललंय ते ट्रस्टेबल आहे का बघत असतो। तर ह्यामध्ये कसं असते, रिअल कंपनी आणि सिम्युलेटेड कंपनी किंवा आपण रिअल फंडेड कंपनी किंवा सिम्युलेटेड अकाउंट देणारी फंडेड कंपनी आपण असं म्हणू शकतो। तर ही रिअल आहे, म्हणजे रिअल म्हणजे काय तर 5% बरेच वर्ष झाली ह्या व्यवसायामध्ये आणि आपल्याला अकाउंट देताना एक रिअल किंवा जे फर्स्ट सेकंड फेजचा डेमो जरी असलं तर ज्यावेळी तुम्ही फंडेड होता त्यावेळी ते रिअल अकाउंट देतं, त्यांना फक्त आपली जी फीज आणि आपल्यामधून मिळणारं प्रॉफिट स्प्लिट ह्यातूनच ते फायदा घेते। बाकीच्या बऱ्याच अशा कंपन्या आहेत की ज्या सिम्युलेटेड आहेत। मग त्या सिम्युलेटेड म्हणजे काय आहे तर त्यांचे बरेचसे अनलिगली मार्ग असतात आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की ट्रेडर कुठं तर गांडला पाहिजे, फसला पाहिजे, त्यांनी त्याचे घर जाळून घेतलं पाहिजे तर त्यांचं प्रॉफिट होत असतं। मग अशा सिम्युलेटेड कंपन्या आहेत त्या कशा काम करतात हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की सिम्युलेटेड कंपनी म्हणजे काय, त्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण करूयाच। तर मला ही रिअल फर्म आहे ही माहिती आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये प्रेफरन्स दिला की ह्यामध्ये आपण अकाउंट उघडूया। आणि आत्ताच का टायमिंग निवडलं कारण की नाताळ आणि त्यानंतर 31 डिसेंबरचा बऱ्याच फंडेड फर्मच्या ऑफर असतात, त्यामध्ये ह्यांची ऑफर सध्या सुरू आहे की जर तुम्ही यांचं कोणतंही अकाउंट घेतलं तर त्यांची 6 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत कॉन्टेस्ट आहे, त्यामध्ये प्रत्येकजण ऑटोमॅटिक एनरोल होईल जे कोणतंही अकाउंट घेतलं तरी। आणि त्यामध्ये बरेचसेच प्राइज आहेत पहिल्या 20-30 पर्यंत, त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यामध्ये त्यांना विन करता येणार आहे, मिळणार आहे। मग ते डॉलर देतील किंवा नेक्स्ट अकाउंटमध्ये तुम्हाला ते काहीतरी कूपन देतील किंवा डिस्काउंट देतील, असं तुम्हाला थोडाफार यातनं फायदा होणार आहे। आणि मुळातच 5% कंपनी छान असल्यामुळे आपण त्यामध्ये करतोय, सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीने काम करते, भविष्याचं नंतर बघू। बाकीचं स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाही। जर तुम्हाला ह्यामध्ये अकाउंट बाय करायचं असेल, तुम्ही अकाउंट परचेस करणार असाल, फंडेड कंपनीमध्ये तुम्ही तुमचं ट्रेडिंग स्किल प्रयत्न करणार असाल आणि माझे तेच मत आहे तुम्ही फंडेड कंपनीतून चांगल्या पद्धतीने पैसे मिळवू शकता, प्रयत्न करा। तर ह्या 5%च्या फंडेड फर्मची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय, त्यावरती जाऊन तुम्ही अकाउंट निश्चित उघडा। अकाउंट उघडायला काही नाही आहे, फक्त तुम्ही क्लिक केले की तुमचा ईमेल टाकायचा आहे आणि फंडेड त्या फर्मसाठी वेगळा तुम्ही एक तुमचं पासवर्ड हे करायचं, क्रिएट करायचं आहे, झालं। ह्याच्यापर्यंत काय नाही आहे। त्यानंतर तुम्ही अकाउंट बाय केल्यानंतर ज्यावेळी पेआउटला तुमचं अकाउंट येईल त्यावेळी ते KYC वगैरे करायचं असतो, ते पण आधार कार्ड वगैरे खूप सोपी पद्धत आहे। तरी सिंपल स्टेप आहेत 2 तुम्ही करू शकता। माझा काय फायदा, जर तुम्ही माझ्या लिंकमधून ओपन केलं तर मला थोडंफार काहीतरी कमिशन वगैरे हे मिळत असेल किंवा देत असतील। मी काय अजूनपर्यंत मला माझ्या अंडरखाली कुणी उघडलं नाही, त्यामुळे माहीत नाही की किती मिळते किंवा कसं मिळते किंवा मी त्याच्या डिटेलमध्ये गेलो नाही। तुम्ही डायरेक्ट गुगलवरती जाऊन देखील घेऊ शकताय, असं काय नाही की माझ्या अकाउंटवरती घ्या, फक्त समजून घ्या मी काय सांगतोय किंवा कसं करायचं आहे ते। आणि तुम्हाला वाटले काय नाही आपल्याला ह्यांच्या व्हिडिओमधून थोडाफार फायदा झाला तर निश्चितच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्यातून जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकताय। तर आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया। आपण आज अकाउंट बाय करायचं आहे। अकाउंट बाय करण्यापूर्वी मी काय केलं होतं, माझ्या XNS मध्ये डॉलर होते किंवा USDT होत्या, त्या मी XNS टू माझ्या XNSच्याच क्रिप्टो वॉलेटमध्ये घेतल्या। त्या कशा घेतल्या तर त्यामध्ये USDT थिथर किंवा USDT ट्रोनमध्ये तुम्हाला घ्यायचं असते, तर USDT ट्रोन या ब्लॉकचेनचा वापर मी केला आणि माझ्या क्रिप्टो वॉलेटमध्ये तिथं घेतल्यानंतर तिथून मी माझ्या बायनान्सच्या वॉलेटवरती त्या USDT मी त्या घेतलेल्या ट्रोनच्या ब्लॉकचेनमधून घेतलेल्या आहेत। ट्रोनमधून काय घेतल्या कारण की USDT थिथरमध्ये थोडीशी फी जास्त बसते आणि USDT ट्रोन ब्लॉकचेनमध्ये थोडीशी फी TRC20 मध्ये थोडीशी फी कमी बसते म्हणून त्यातून घेतलं, बाकीचं काय नाही। बाकी XNS टू XNSच्याच वॉलेटमध्ये कशा क्रिप्टो घ्यायच्या किंवा कसं ट्रान्सफर करायचं हे अगदी सोपं आहे, खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, तुम्हाला बघता कळेल आणि तुम्ही ते करून जाल, त्यामुळे त्याच्यावरती काय स्पेशल व्हिडिओ मला वाटत नाही करण्याची गरज आहे। बाकी फंडेड अकाउंट घेताना मात्र कसं घ्यायचं हे थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ करतोय। बाकीच तुम्ही त्यातून तुमच्या XNS टू बायनान्सवरती घ्या आणि तिथून मग हे फंडेड अकाउंट आपण बाय करू शकतोय, बायनान्स किंवा बायबिट कुठे घेऊ शकताय। तसंच तुमच्या ट्रस्ट वॉलेटमध्ये असतील तर त्यातून सुद्धा तुम्ही करू शकताय। त्यानंतर काही असे मला वाटतं फंडिंग पिप्स आणि फंडेड नेक्स हे अशा फर्म्स आहेत
की तुम्ही एक्सचेंज टू डायरेक्ट त्या फंडेड फर्मचे अकाउंट तुम्ही बाय करू शकताय. त्यानंतर UPI द्वारे सुद्धा करू शकताय. पण ते प्रत्येक फर्मच्या वेगवेगळ्या म्हणजे फीज स्वीकारण्याच्या पद्धती आहेत. तर त्या दोनच्या बहुतेक UPI आणि एक्सचेंजनं ॲड करता येतात. ह्या 5% तर काय नाही आहे मला तशी दिसली. त्यामुळे मी बायनान्समधून बाय करणार आहे. बेसिक तुम्हाला सगळं कळलं मी कसं कसं करणार आहे किंवा मी काय केलं. तुम्ही जर खूपच बिगिनर असेल तर तुम्हाला कळलं असेल की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्या बायनान्सवरती एक्सचेंजवरती असतील तर वॉलेटमध्ये घ्या, बायनान्सवर ट्रान्सफर करा. नसेल बायनान्स किंवा बायबिटचं अकाउंट क्रिएट करा आणि त्यामध्ये USDT P2Pच्या किंवा UPIच्या कुठल्या माध्यमातून तुम्ही डिपॉझिट करू शकता. त्यानंतर आपण हे बाय करायचं आहे. आता तत्पूर्वी ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही माझ्या लिंकद्वारे अकाउंट ओपन केल्यानंतर अशी वेबसाईट येईल. ह्या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता की त्यांची सगळी माहिती की नेमकी कंपनी करते काय, त्याचे रूल्स काय. कुठल्याही फंडेड कंपनीमध्ये एक लक्षात ठेवायचं, त्याच्या फर्म किंवा त्या फर्मचे रूल्स 100% वाचा. रूल्स जाणून घेतल्याशिवाय ट्रेडिंग करू नका. कारण की फंडेड कंपनीमध्ये काम करायचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे तुम्ही त्याचे रूल्स तुम्हाला माहीत असले पाहिजेत. प्रत्येकाचे रूल्स वेगळे आहेत, प्रत्येकाचे रेग्युलेशन वेगळे आहेत, प्रत्येकाचे पेआउट सिस्टीम वेगळे आहे, प्रत्येकाचं पेआउट देण्याचा काल वेगळा आहे, निगोशिएशनसाठी प्रत्येकाचे रूल्स वेगळे आहेत. तर ते जाणून घेणं नितांत गरजेचं आहे. तरच तुम्ही ह्यामध्ये ट्रेडिंगला उतरा. अन्यथा उगाच बळबळ घ्यायचं आणि त्यानंतर कार्यक्रम करून बसायचं, ह्याच्यात काय अर्थ नाही. उताळा नवडा गुडघ्याला बाशी अजिबात नाही बांधायचं. व्यवस्थित कार्यक्रम करायचा नीट लक्ष देऊन. तर हे आपण जर बाय केलं तर आपण ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपोआप एनरोल होणार. तर तो विषय वेगळा. आता आपण इथं तुम्ही बघू शकता, इथं एक सेकंद मी माझा फोटो इकडे घेतो असा. तर इथं पहिला जर त्यांच्या वेबसाईटवरती बघितलं तर त्यामध्ये काय काय फंडिंग प्रोग्राम्स कोणते कोणते आहेत त्यांचे. तर बूट कॅम्प म्हणून त्यांचा एक प्रकार आहे, हायपर ग्रोथ नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे अकाउंटचे प्रकार आहेत आणि हायस्टेक प्रकार आहे. तर हायस्टेकमध्ये आपण अकाउंट घेणार आहे. ठीक आहे. ट्रेडिंग त्यांचे रिसोर्सेस कोणते कोणते आहेत ते तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. त्यांच्याबद्दल जर तुम्हाला जास्तीत जास्त रूल्स कुठे तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही इथं गेला ना अबाउटमध्ये, तर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनमध्ये जायचं. याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसेल, काय दिसेल खाली, इथं तुम्हाला दिसले प्रोहिबिटेड ट्रेडिंग प्रॅक्टिसेस. इथं तुम्हाला कळेल की त्यांचे ॲक्च्युअल रूल काय काय आहेत. व्हॉट पेआउट मेथड आर अवेलेबल, कुठले कुठले पेआउट मेथड अवेलेबल आहे. त्यानंतर इथं जनरल रूल्स काय काय आहेत. इथं बघू शकता तुम्ही, इथं बघू शकताय. हे जे हायस्टेक प्रोग्राम आपण घेणार आहे, जे अकाउंट घेणार आहे त्याचे रूल इथे सगळे दिलेले आहेत त्यांनी. व्हॉट आर द जनरल रूल्स फॉर द हायस्टेक प्रोग्राम, जनरल रूल काय काय आहेत. आता मला ऑलरेडी सगळ्यांचे रूल माहिती आहेत, पण तुम्हाला कुठे बघायचे कसे बघायचे तुम्हाला दाखवण्यासाठी तर तुम्हाला दाखवायला लावलं मी वेबसाईटवरती. हे तुम्हाला बघायला मिळतील. हे बुटकॅम्पचे हायपर ग्रोथ हे जे अकाउंट आहेत, पेआउट सिस्टम त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला पेआउट कसे मिळणार, कधी मिळणार, कशा प्रकारे मिळणार. हे तर सगळ्या तुमच्या मनातल्या काय शंका असतील त्या दूर होतील. तरी पण तुम्हाला पर्टिक्युलर कुठली शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करा, त्याचं उत्तर देईल मी. जर प्रत्येक ह्यातले रूल वाचत गेलो तर व्हिडिओ 1 तासाचा होईल. तुम्हाला फक्त हे कुठे तुम्हाला बघायला मिळेल हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी ह्या ओपन केलेल्या आहे वेबसाईट. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन झालं तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला सगळे रूल कळून जातील. MTYमध्ये काम करतं का दुसरा कोणता त्यांना म्हणजे ट्रेडिंग त्यांचा ॲप आहे हे तुम्हाला सगळं ह्यामध्ये कळेल. तर आपण आता हायस्टेकमध्ये घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की त्यांचं ते पेज ओपन होतं, हायस्टेकचे नवीन पेज ओपन होतं आणि यामध्ये परत मग आपल्याला इथं सरळ सरळ दिलेलं आहे. पास द 2 स्टेप इव्हॉल्युशन अँड रिसीव्ह द बेस्ट ग्रोथ प्लॅन अवेलेबल. ठीक आहे. तर इथं इव्हॉल्युशन बेस कोणकोणते ते $5,000 अकाउंट आपल्याला मिळते, 10,000चा आहे, 20,000चा आहे, 60,000 केचा आहे आणि 100 केचा आहे. ठीक आहे. असे अकाउंट आहेत. आपण 10 केचा अकाउंट इथे घेणार आहोत, त्यामुळे आपण त्यावर क्लिक केलं. यामध्ये त्यांनी सरळ सिम्पलमध्ये रूल दिले असतात. काय आहेत, स्टेप 1, स्टेप 2 आणि नंतर तुम्ही हायस्टेक ट्रेडर झाला. ह्यामध्ये काय काय आहे, टायमिंग आहे अनलिमिटेड, किती काळ तुम्ही करू शकताय, लावू शकताय तुम्ही पास करायला. मिनिमम प्रॉफिट डे तुमचे 3 तर पाहिजेत. मॅक्झिमम डेली लॉस लिमिट किती आहे, 5%. जे तुम्ही घेताय त्याच्या 5%. म्हणजे मी 10,000चं अकाउंट घेतलं तर मला वाटते $500 माझा दिवसाचा लॉस लिमिट असणार. एकूण लॉस लिमिट किती, 10%. म्हणजे 1,000 माझा लॉस लिमिट असणार डॉलरचा. पहिल्या स्टेपला तुम्ही किती प्रॉफिट काढून दाखवायचं आहे, 8%. म्हणजे $800 काढायचं आहे. दुसऱ्या स्टेजला किती काढायचं आहे, 5% म्हणजे $500. त्यानंतर हे कितीला आपल्याला अकाउंट मिळणार, $78 प्लस गॅस फी वगैरे काय तर असेल त्यांचं. तर ते आपल्याला तिथं दुरून आपल्याला मला वाटतं $80 वर आपण बघूया आता किती जाते. जी तुम्ही फी भरताय ती रिफंडेबल आहे, ती तुम्हाला रिफंड करणार. कधी करणार तर ते मला वाटतं तुम्ही जेव्हा पेआउट घ्यायला सुरुवात करशील त्यावेळी तुम्हाला ते पेमेंट रिफंड करतील. आणि जे आपला प्रॉफिट स्प्लिट आहे ते कसं होणार आहे, 80% ते 100% प्रॉफिट स्प्लिट आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 80% तुमच्या प्रॉफिटमध्ये देतील. नंतर तुम्ही अकाउंट जसं ग्रो करशील तसं अगदी 100% ते देऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बेसिक रूल्स आहेत, ह्याच्यापुढे काय नसतं. तर आपण आता ते
अकाउंट घ्यायचं कसं बघूया. ठीक आहे, इथं आहे बघा, हे सिलेक्ट आपण करायचं आहे. 5Kचं अकाउंट तुम्हाला कितीला मिळणार आहे इथं? 5Kचं अकाउंट तुम्हाला इथं आहे बघा $39 मिळतं आहे. हे आपल्याला $78 मिळणार आहे. 20Kचं अकाउंट $165 मिळणार आहे. हे तुम्हाला सगळे रूल्स लक्षात आले आहेत, मी आता वाचून दाखवलेले आहेत. आणि तुम्हाला जे MT5 हे मिळणार आहे यामध्ये. ट्रेडिंग ॲप जे MT5 वर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हे चांगलं आहे, हे बघणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांना सवय MT5 वर आहे. मला बी MT5 वरती सवय आहे. ट्रेड लॉकर, पुन्हा अनेक बरेच ट्रेडिंग ॲप्लिकेशन आहेत. ट्रेड लॉकर आहे मला वाटतं, आणि काय बरं सी ट्रेडर एक आहे. पण MT5 बऱ्यापैकी. आता इथं माझे जरा पर्सनल हे दिसतंय, म्हणजे पर्सनल माहिती दिसायला लागली. तर त्यामुळे मी इथं थोडंसं हा भाग माझा फिल करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला मी जॉईन करतो. ठीक आहे, तुमची बेसिक माहिती तुम्ही भरली ना, त्यानंतर पेमेंट करायला सांगतं. पेमेंट करताना अशा आपल्याला ऑप्शन येत आहेत, तुम्ही कशामध्ये करणार आहे. तर हे बाकीच्या वरच्या कार्ड बिल्डमध्ये जायचं नाही, कार्डमधून कधी पेमेंट वगैरे करायचं नाही. सरळ तुम्हाला दिसतंय खाली इथं येते क्रिप्टो. हे क्रिप्टोच्या इथं आपल्याला दिसतंय की USDT थ्रिथर वगैरे. इथं क्लिक करायचं आणि याद्वारे आपण इथं पेमेंट त्यांचं करायचं. तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि याद्वारे पेमेंट करायचं. त्यानंतर असं तुम्हाला ते विचारल की तुम्ही कशामध्ये करणार आहे. तर तुम्हाला आताच सांगितलं मी USDT सिलेक्ट नेटवर्क. आता USDT मध्ये आपण करायचं आहे, तर आपल्याला ते नेटवर्क विचारले. सिलेक्ट नेटवर्क टू सेंड USD थीथर USD. कुठल्या तुम्हाला मागे सांगितलं मी की आपण कुठलं हे करायचं आहे, नेटवर्क सिलेक्ट करायचं तर ट्रोनचं करायचं आहे. ठीक आहे, कारण माझ्याकडे ट्रोनचं आहे. आता बघा, तुम्हाला $78 होते, तुम्हाला $85 म्हणजे $7-8 जादा झालेत आपले. ठीक आहे, तर आता हे आपण ट्रोनचं आता हे त्याचा ॲड्रेस आहे तो कॉपी करून घ्यायचा किंवा स्कॅन करायचा. मी स्कॅन करून घेतो, माझ्याकडं स्कॅनर आहे बायनान्सचा. तर ह्यात जायचं आणि स्कॅन करायचं. ठीक आहे, स्कॅन करतो मी, काय होते बघूया. हां, स्कॅन केला मी त्यांचा तो हे ॲड्रेस. 86.6 केलं पाहिजे. ठीक आहे, 86.6 केलं तर 85.3, 85.6 नेटवर्क P 1 87 करतो. नका डॉलर आता काही फरक पडणार. ठीक आहे, आता असं केलं तर जाईल. मी $1 मुद्दाम जादा ठेवला आहे, उगीच विनाकारण आपल्याला ताप नको. तर कन्फर्म केले मी. $86 त्यांना पाठवले. एक थ्रू त्यांना आपण क्रिप्टो सेंड केलेले आहेत. हां, तर थोडीशी ते प्रोसेस लक्ष देऊन करा, कारण की त्यामध्ये ते तुम्ही जे ब्लॉकचेनचे जे ॲड्रेस वापरताय तो ॲड्रेस म्हणा, किंवा त्यांनी जिथं फी सांगितली ना, ॲक्च्युली आता $78 आपल्याला बसणार होतं. पण गॅस फी वगैरे त्यांची जाऊन मला वाटते 85.3 होते. आणि विथ बायनान्समधून ट्रान्सफर करायला आणि $1 बायनान्सची फी आहे. तर तुम्ही ॲक्च्युअली टाकलं तर त्यामध्ये जर $1 किंवा काही सेंट जरी कमी गेले तर काय होते, अकाउंट ते आपल्याला देत नाहीत. मग त्यानंतर आपल्या क्रिप्टोमध्ये कुठं अडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेवढी फी सांगितली किंवा आपण क्रिप्टो ट्रान्सफर करत असताना जे काही गॅस फी असेल किंवा जे काही त्यांची बायनान्सची सुद्धा वैयक्तिक काय फी असेल $1 वगैरे असते, तर त्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघा. आणि एकूण डॉलर जे लागणार आहे त्याच्यापेक्षा एक पॉईंट किंवा अर्धा सेंट किंवा $1 $अर्धा तरी जादा पाठवा. म्हणजे काय होते, विनाकारण 30-40 रुपयासाठी आपलं हे नको. आता तुम्ही बघू शकता इथं आपलं पेड झालेलं आहे त्यांना आपल्याला त्यांच्याकडून अकाउंट आता मिळालेलं आहे $10,000. हां, त्यांना पेडचा आपला मेसेज आलेला आहे आणि माझ्या ह्याच्यामधून सुद्धा इथं वजा झालेले आहेत माझ्या बायनान्समधून. ठीक आहे, काय अडचण नाही. आता हे अकाउंट आपण परचेस केलेलं आहे. हे अकाउंट आपण ह्या अकाउंटमध्ये जे काय असेल ते जर्नी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही अकाउंट बाय करू शकताय. फंडेडचं 5% अगदी ऑथेंटिक आणि जबरदस्त आहे. 100% घ्या. जर तुम्ही एक चांगल्या ट्रेडिंगचा तुम्हाला अनुभव आला आहे, तुम्हाला आता वाटतं की मी माझ्या स्ट्रॅटेजी डेव्हलप झालेली आहे आणि मी यातून थोडेफार मला पैसे आता कमवायला सुरुवात करायची आहे, तर कसं होतंय, अगदी तुमच्याकडे फक्त $50 आणि $100 असतील तर जास्त काय आपण त्यामध्ये मोठं करू शकत नाही. तुम्हाला पण माहिती आहे एका स्टेजनंतर. तर एखादं फंड अकाउंट घेतलं, जर तुमच्याकडे डिसिप्लिन आहे तर तुम्ही एकदा हे पेआउटपर्यंत गेला ना, त्यानंतर मग खरंच खूप मोठी संधी आहे यातून चांगला पैसा मिळवायची. तर अशा प्रकारे आपण अकाउंट बाय केले. ह्याचा काय असेल जर्नी तुमच्यावर मी शेअर करीन. जर तुम्हाला अकाउंट बाय करायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे बाय करा. आणखी तुम्हाला काय शंका असतील किंवा तुम्हाला याबद्दल काय विचारत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, मला व्हॉट्सअप करू शकता आणि फोनही करू शकता. मी रिसीव्ह करीन, काही अडचण नाही. तर असंच पाहत राहा ट्रेड विथ चेतन आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती. धन्यवाद. जय हिंद, जय बाळूमामा.